नमस्कार, आराध्या लेडीज टेलर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण शोल्डर आणि बाही जोडणार आहोत। त्यासाठी या पद्धतीने पाठीमागला भाग ठेवायचा आहे आणि त्यावरती पुढील भाग ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि या पद्धतीने शोल्डरला शोल्डर जोडून अर्धा इंच मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने टिप मारायची आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। टिप ही डबल टिप मारायची, व्यवस्थित असं लॉक करायचं। त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता मुंड्याला मुंडा जोडून बरोबर आहे का नाही बघायचं आणि एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं। त्याच पद्धतीने दुसरेही शोल्डर आपल्याला जोडायचं आहे। अर्धा इंच मार्जिन ठेवून डबल टिप मारून घ्यायची, शोल्डरला शोल्डर जोडायचं, व्यवस्थित बाहीचं चेक करायचं। आता आपण बाही जोडूया। त्यासाठी बाहीला असं मध्यभागी फोल्ड करायचं आणि सेंटर पॉईंट काढायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाही ठेवायची। अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे इथे। आणि बरोबर जो आपण बाहीचा सेंटर काढला होता तो बरोबर शोल्डरवरती यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडायची असते। बाही जोडताना खेचायची नाही, व्यवस्थित अशीच बाही जोडायची व डबल टिप मारून घ्यायची। या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे इथे। याच पद्धतीने दुसरीही बाही आपल्याला जोडायची आहे। पाहू शकता बाही कशी आली आहे। दुसरी बाही त्याच पद्धतीने अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवून बरोबर बाहीचा सेंटर पॉईंट शोल्डरवर यायला पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायची। व्यवस्थित अशी जोडायची बाही आणि डबल टिप मारून घ्यायची। इथं दोन्ही बाह्या जोडलेल्या आहेत। तर या पद्धतीने बाहीला बाही जोडून टिप मारून घ्यायची आणि आतल्या साईडला दाब टिप देऊन घ्यायची। दुसऱ्या साईडला तशी बाहीला बाही जोडायची व दाब टिप देऊन घ्यायची। आता आपला पाठीमागला टक्स मारायचा राहिलेला होता, त्या अशा पद्धतीने 2 वेळा पाठीमागला भाग फोल्ड करायचा व 2 पॉईंट आपल्याला इथं काढायचे आहेत। आणि या पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं व वरच्या साईडला 4 इंच आणि असं आपल्याला तिरका टक्स मारून घ्यायचा आहे। टक्सा डबल टिप मारून घ्यायची। टक्सला अर्धा इंच खालच्या साईडला व वरच्या साईडला 4 इंच असा आपला पाठीमागला टक्स तयार झालेला मारायचा आहे। अशा पद्धतीने पाठीमागला भाग आपला तयार झाला आहे। या पद्धतीने बरोबर पॉईंटला पॉईंट जोडून व्यवस्थित असे फिटिंग वगैरे करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता ब्लाऊज या पद्धतीने तयार झालेला आहे। आपला 34 साईजचा ब्लाऊज रेडी झालेला आहे। ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे बघू शकता। धन्यवाद।